ए होय होय दमान दमान पळ दमान पळ. किती आनंद झालाय तुला. आलेच बघा. गेलं. हो का हो का गेलं गेलं. रेडे मारू नको. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर पाणी चालू आहे बघा इथं टाकीमध्ये, बघितलं. आणि फायनली आज डी पी बसलेला आहे आणि बघू उद्या लाईट येते का. आणि डी पी तीन चार वेळा जळला होता. 3-4 वेळा नाही, 3 वेळा जळला होता. आता चौथ्यांदा डी पी बसलेला आहे आपला. तर बघू संध्याकाळी लाईट येते का, नाही तर उद्या सकाळी येईल होते. 100% उद्या सकाळी येईल. आणि आता ते जे पाणी चालू आहे ते आर्निचरवरती ट्रॅक्टरचं चालू आहे. अयो गाय बा कसे बसले ते. हे कोणी केलं का, हे शेणाचं असं कोणी केलं. हे असं करायची काय गरज होती का कोणाला. कसे बसले ते बघा. आणि अण्णांनी सकाळी तिथलं शेण उचलून टाकलं बघा, सगळं बाहेर उठली बघा. हे ह्यांना वाटतं आता आम्हाला आत घेते ते काय. बघितले का मित्रांनो, उठलीच बघा सगळी सगळी उठली सगळी. उठू नका बसा सावलीला. काय कप्पो काय कप्पो काय म्हणते काय म्हणते. बघू दात तुझं, दात बघू, दात बघू की कप्पो, दात बघू, दात दाखव. नाही रेडे तुझं दात दाखव, तुझं दात दाखव रेडे, दात दाखव तुझं, दात दाखव की. हिच्या मानाला घाजवायचं बघा आज. कप्पो इकडं महाकाल साहेब येतात. आणि हे महाकाल म्हणजे ह्या कपिलाचा मुलगा, म्हणजे ह्या कपिलाचं हे खोंड आहे असं आहे. इथं बघा का ग रेडे, दूध द्यायचं, दूध मोठं झालं काय. इथं बघा गाय सगळे आपल्या घ्यायचं आहे. आता ह्यांना आतमध्ये पण पाणी नाही त्याच्यामुळं काय झालं आहे, पाणी पिऊन आतमध्ये घ्यायची, संध्याकाळी घ्यायची तर डायरेक्ट. सूर्य येत आहे बघा, दिसलं का व्ह्यू कसा आहे मित्रांनो. अयो व्ह्यू बघा कसा आहे. असं व्ह्यू पावसाळ्यातच, पावसाळ्यामध्ये आता इथून पुढं असं व्ह्यू बघायला भेटणार. तुम्हाला दाखवतो किती शेण काढले अण्णांनी. हे बघा इथलं सगळं स्वच्छ करून बघा, एवढं डेप मारलं आहे, दिसलं का. संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी पेंट ठेवताना घेऊया आतमध्ये ह्यांना, कारण की आता दुपार झाली ना. दुपारी ब्लॉग सुरू केला आपण, कारण की फोन काही चार्जिंग नव्हता आपला. आता बघू उद्यापासून चार्जिंग झालं. तिथं बघा म्हैस आणि हे वासरू. आणि फायनली उद्या आहे 15 तारीख. उद्या त्याचं नाव ठेवलं जाईल. उद्या स्पेशल ब्लॉग येणार आहे. बाबा इथं बघा आपलं डॉगेश सरकार, दिसलं का रे डॉगेश. बाबा आले ते बघा खुरपणत असे. तर मित्रांनो फायनली टाकी भरलेली आहे. इथं बघू शकता टाकी भरली आहे. आपण जाऊया ट्रॅक्टर घेऊन येऊया. बघितली का टाकी भरली. जाऊया आता डायरेक्ट रानात ट्रॅक्टर पशी. बाबा खुरपाय आले ते बघा इथं. आणि वातावरण कसलं झालं बघा, कसं वातावरण झाले पावसाचं मित्रांनो, दिसलं. इथं सूर्य आहे आणि इकडं पावसाचं वातावरण झाले सगळंच. पहिलं आलं आहे रस्त्याला, पण ट्रॅक्टर चालू आहे. अण्णा होतं इथं, आता अण्णा गेले ते घरी. करूया बंद ट्रॅक्टर. आता हे सगळं गबाळ उचलून घेऊन जाऊ घरी आपण. तर आपण सगळं व्यवस्थित गुंडाळलेलं आहे इथं. आणि इथलं शाफ्ट काढून इथं ठेवलं. तर आता जाऊया घरी आणि करूया घरी चालू, कारण की आपल्याला वैरण पण आणायची आणि लय काम करायचं आहे. अहो कॅमेराला काय झालं. जाऊया घरी, काय नाही झालं. आणि इथं बघू शकता फाट्याला पाणी चालूच आहे. फाटा सुटलेलाच आहे अजून, दिसलं का. फाटा सुटलेलाच आहे अजून, पाणी चालू आहे फाट्याला. तर आलो आहे घरी आर्निचर घेऊन. आता जोडूया
आणि पाणी पाजूया पहिल्यांदा. काय पाणी पाजूया आपण. झाले मोटर चालू. तर मोटर चालू झालेली आहे. मशी थांब, तुला पण पाणी आणतो. तुला पण पाणी आणणार आहे, थांब जरा. इथं बघा कशी बसली ती, उभं राहिले ते. कपिला रेडी. ए दातूळ कोणी घेतलं इथं, लागल की दातूळ. पाणी प्या ग मावशांनो, पाणी प्या लवकर. दातूळ आपण बाहेर फेकून दिलाय तिकडं. का ग रेडे, काय म्हणते? अशी काय बघती डोळं वाटरून? नाही आणली तुझी फॅरन लवली, उद्या आणतो, उद्या 100%. हां मित्रांनो, हा बाई कोंबड्या येते ते शेजारच्यांच्या कोंबड्या आपल्या खतामध्ये दिसल्या, बघल्या गेले बघा पळून तिकडं. कपो महाकाल बघा डबल चालू झालं यांचं. पाणी प्या ग. रेडीमध्ये काय करते र? अरे रेडी, ए काय करते तू इथं? परत पी पाणी तू. प्या ग पाणी सगळ्यांनी. पाणी प्या की, पाणी पी, काय ग तू? माहीत आहे चांगली दिसते ती, माहीत आहे. पाणी पी, पाणी तिकडं. ही बाग कशी दिसते. रेडी गेलीच बघा मध्ये. आता त्या दोघीला हुसकून लावणार आणि पाणी पिणार. हां रेडे 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 रेडे. अगं काय तोंडाला तोंड लावताय तुम्ही? पाणी प्या लवकर. पेन ठेवतो लगेच तुम्हाला. तर लगेच आपल्याला पेन ठेवायची काय ना, आणि लगेच पाणी पाजलं का नाही की लगेच वैरण पण आणायला जायची आहे. ही बघा काय. रेडे रेडे पाय देऊ नको, रेडे पाय देऊ नको. कपिला काय शांत आहे? कप्पो कप्पो इकडे चल. कप्पो ये चल. हे डोक्यात खाजायचं बघा. अरे पाठी इथं का ना शेण? हां पाठी इथं का ठेवली का? मग शान शेण भरायला आलं होतं, शेण भरून टाकलं नाही पाठीनं. नाही काय खायला ग पप्पो, ह्यात काय खायला असते? पाय देऊ नका, पाय देऊ नका इथं, पाय देऊ नका सांगतो आताच. महाकाल पाणी प्यायला आलं बघा. महाकाल पाणी प्या. मित्रांनो, ही काय दिसते एवढी शांत नाही बरं का. बाबा ही सगळ्यात हिला मशीनं भांडणं शिकवली ती, भांडणं मशीनच हिला भांडणं शिकवली ती. सारखी भांडकुदळे सगळ्या एका गोट्यात. गायत म्हणलं तर ही भांडकुदळे, आणि मशीत मस्त कुदळे. आणि कपिला काय भांडकुदळी नाही, कारण कपिला काय करते माहिती आहे का, तवाच मारते ज्यावेळेस त्याच्यावर संकट असतं त्यावेळेस. इथं बघा का ग रेड, तू का ग सारखी मध्ये येत असते तू? हे पाय देऊ नको, पाय देऊ नको. प्या पाणी. कपूया पाणी प्या. महाकाल इकडे पाणी प्यायला नको, नाही प्यायचं पाणी प्या की. कपूया पाणी प्यायला. पाणी प्यायला ये की. या रेडी बघ कशी पाणी पिते. इकडं ये की. हो आता ही आली पाणी प्यायला. ए तिकडं नको, ती भरलं नाही. इथं इथं ये की. ये लवकर इथं. काय हिला दुसरंच काय तर करायचं आहे. पाणी पी, इथं ये. बघितलं कपिलाला आपण त्या दिवशी धुतलं होतं. बघितलं किती मळी आहे, सारखी भरती पांढरी आहे गोरी, त्याच्यामुळे सारखी मळती आहे ती. असा विषय. तिकडून रस्ता आहे ना कडनी, त्यामुळं मळती सारखी. आता तर काय पावसाळा सुरू झाला आहे, त्याच्यामुळे सारखी आता आंघोळ होणार ती. ड्रम भरल्यावर आपण जाऊया म्हशीला पाणी पाजूया, आणि नंतर ना आपण हे करूया, दुसरं काम बघूया. पेंट गायातमध्ये घेऊया आपण लगेच. तर फायनली इथलं सगळं ड्रम भरून झालेलं आहे इथं पाण्याने. आता ही रातभर पाणी पिणार. उद्या दुपारपर्यंत पाणी जातं बघा. हे 3 ड्रम सगळ्या गायांना दुपारपर्यंत जातं पाणी. पी पाणी म्हशी, पाणी 2 मिनटं थांब जरा. येऊ नका कोणी सुद्धा, 1 मिनटं पाणी पाजतो. येऊ नको गाई. येऊ नको थांब. तर इथं बघा असं पाणी पाजायचं, मस्त पिती पाणी इथं. तर ह्या वासराचं उद्या नाव ठेवायचं आहे. तर तुमचं उद्या नाव ठेवायचं आहे, कळलं का? उद्या चांगले कपडे घाला काय, आणि दूधही प्या काय. आणि मित्रांना म्हणा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काय, सबस्क्राईब करा बरं का. तर उद्याचा पूर्ण ब्लॉग एकदम असा असणार आहे. नाव ठेवायचा कार्यक्रम गायींचा म्हणजे आपण रेडीचं पण काय तर नाव ठेवूया, आणि ह्या वासराचं पण नाव ठेवूया ह्या वासराचं. आणि अजून कोणाचं ठेवायचं ते कमेंटमध्ये सांगा. रेडीचं एक ठेवूया आणि ह्या वासराचं एक ठेवूया उद्या नाव आहे.
म्हशीचं नको ना आठवायला, मस्त आता लय मोठी झाली आहे. रेडीचं आणि त्या गाईच्या कपिलाच्या बाळाचं तर ठेवलेलंच आहे, महाकाल त्याचं नाव ठेवलेलं आहे. आणि ह्याचं आणि रेडीचं नाव ठेवू आपण काय. तर आता आपल्याला पेंट ठेवायची काय नाही, नंतर ना आतमध्ये घ्यायचं काय. आधी पेंट ठेवूया आता. चला का आपापल्या जागेवर जायचं, डोळं वटरून बघायचं नाही काय. चला या. ती बघ कशी बघती काय. कपिलाला तेवढं आतमध्ये घ्यायचं नाही. या कोपऱ्यात जायचं, कोपऱ्यात पेंट ठेवली, लय धिंगाण घालायचं नाही. एक एक जण यायचं, एक जण यायचं, कोपऱ्यात जावा. दमान भांडणं दोघी नाही. आले बघा सगळ्या काय. कप्पो 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 माग सर, कप्पो आणतो की तुला पेंट. ए कप्पो 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 कप्पो. आलीच बघा आतमध्ये. इकडं बाहेर चल. ये रेडे तू येऊन नको. तुम्हाला असतं ना का बाहेर सगळं पेंट वगैरे. रेडे चल बाहेर. पलीकडे खावा, मारू नको, भांडणं करू नको. कपिला लयच हावर आहे पेंडीला बरं का. आणि ह्या वासराला एक ठेवूया इकडे. इकडं खा के, इकडं खा. रेडीला खाऊ देते ती बघा. ती महाकालला मारत नाही पण ह्या दोघींना मारते, खाऊन देत नाही तिला. भिले कप्पू किती मळी आली. आंघोळ घालायची उद्या तुला का ग रेडे. तर मित्रांनो आता आपल्याला सोडायचं आहे. ती वासरू आहे ना, ती वासरू आता सोडायचं आहे. ओपन कोटेत सोडूया. चला तिकडं नाही, इकडे या. पळायला या इकडं. गेट एक उघडत नाही मित्रांनो. जाऊ द्या पळायला. तिकडं नको आहे, आता प्यायला नाही जायचं. इकडं व्यायाम करा या. येऊ द्या, जाऊ द्या. गेलं बघा पळतच. हो का कसं गेलं. होय दमान पळ. किती आनंद झाला आहे तुला. हुश शिफ्टीवर केली बघा ना, कसं पळतंय हे. बुट काय जरा लय भारी पळलं. कसं गेलं पळत तिकडं. पळा इकडे पळा. काय नाही खायला नाही तुम्हाला अजून. पळा. हो गेलच बघा पळून. कसं आहे तिथं काय आहे बरं सारखं. दगड आहे ते माती खाते. पळ इकडे गेलं बघा पळ डबल. रेडीला मजा वाटत असेल. आलंच बघा. गेलं हो का गेलं. रेडे मारू नको. त्याच्या संग पळायला आपल्याला काही टाईम नाही. आपल्याला जायचं वैरण आणायला. गेलं तर पळतंय बघा. अयो इथनं बाहेर जाऊ शकतो बरं काय. अजून बुटाकनं आपण लावला इथं ड्रम. इथनं बाहेर जायचं नाही काय. उद्या तुझं नाव ठेवायचं आहे का ग. त्याला सोडलं म्हणून तुला काय होतंय का. हां त्याचा गोटा नाही का. नवीन ह्यांच्यात माझी फॅमिली मेंबर ॲड झाला ह्यांच्यामध्ये. तर कपिलाला देऊया सोडून आपण आता. गेम मारत होती काय. जाऊ द्या गेलीच बघा रेडी. तर जाऊयात आपण वैरण आणायला. आणि काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण दुपारच्या काही आतमध्ये घेतो ना, त्यावेळेस काय होतं, हे अशी पेंट न ठेवल्यामुळं, पेंट ठेवतो ना आपण, पेंट ठेवल्यामुळं काय होतं, गाई जाते तर तरी पण तुला सवयच भांडणं करायची आहे ना. मशी पेंट खा क्या ग. तिकडं कुठं चालली झाली हिची पेंट खाऊन झाली की चाललीच बघा बाहेर गटूळ आहे. हां इथं काय खा वाटत नाही. म्हशीला पण काय कळत नाही. पेंट खाऊन झाली बघा ह्याची. चाटायचं कोण. हां तर आता आपण चाललो वैरण आणायला. तिथं आपण आर्निचर सोडलेलं आहे आणि ट्रॅक्टरला आपण फन जोडलेला आहे. तर बघू शकता फन जोडलेला आहे. आता जाऊया 5 मिनिटात वैरण घेऊन लगेच माघारी. पोचलो आहे रानात. भरूया वैरण. ही वैरण आणून काढली, सकाळी काढली आहे. आता भरूया आपण लगेच ट्रॅक्टरवरती, फनावरती. मित्रांनो वैरण भरण्याबरोबरच पाठीमागचा तुम्ही व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. तर तो तुम्ही पाहावा. वैरण भरता बघितला का सगळा असा झाला. तर फायनली वैरण भरून झालेली आहे. बघू शकता किती वैरण भरली ते, बघितली का. आणि ही सगळी वैरण भरली आहे फनावरती. आपण दिसली का एवढी वैरण भरली आहे.
आता जाऊया घरी आणि करूया कट आणि भेटतो तुम्हाला संध्याकाळी मी, कारण की वैरण कट करायला आता इथं काय दिसणारच नाही, कारण की लाईटच नसणार आहे. तिथं फक्त चापकिटरला लाईट असते आणि त्यामुळं काही तिथं दिसणार नाही, अंधार आहे ना, अंधार पडला. आता संध्याकाळचे वाजले ते 6:53 झाले ते संध्याकाळच्या. तर भेटू आता तुम्हाला जेवणाच्या टायमिंगला फक्त. तर मित्रांनो झाले संध्याकाळ 9 वाजून किती मिनटं झाली बघा, दिसले. तर स्वयंपाक चालला बघा बेला. इथं मम्मी आहे. काय केलंय? वाटाणा गेला. इकडं आमरस आहे, आमरस केलं बघा आज. आणि इकडं भाकरी. आणि आता करूया जेवण. मम्मी भांडी घासते. बघितलं का, तर भांडी घासायचं चालू आहे. बघितलं. आपलं सगळं काम झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. बाबा इथं झोपले ते बघा. आपण सगळे काही सोडून दिलेले आहेत बाहेर गोपन गोट्यामध्ये, आणि लाईट काय नसते. बाबा झोपले ते. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता इथं जेवाय घ्यायचं चालू आहे बघा, दिसलं. इथं जेवाय बसणार आपण सगळेजण पोर्चमध्ये. बाबा उठलो बघा. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये आता भेटूया आपण. बाय.